नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या 13 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण असं बघितलं होतं की आता जो काही हेडफोन कानाला लावून आणि म्युझिक लावल्यानंतर जे श्रीने हे सांगायचं की ती वस्तू कुठे ठेवलेली आहे, तर आता ती स्पर्धा म्हणजे स्पर्धेमध्ये ती वस्तू कुठे ठेवलेली आहे तर ते ओळखायचं. म्हणजे ती कुणाच्या जेटच्या खिशामध्ये आहे आणि जे आपले आदित्य कश्यप आहे तर त्यांच्या खिशामध्ये ती वस्तू आहे. असं प्रत्येक ठिकाणी एक एक वस्तू लपवलेली असते आणि त्या वस्तूबद्दल आता सांगितलेलं जात असतं. तेव्हा आता सौमित्रा आणि अवंतिका यांनी तर अगदी 3 सेकंदात मात्र 3 वस्तू सापडलेल्या असतात आणि बाकी 3 कपल्स असतात तर त्यांना फक्त एकच वस्तू सापडते. त्यानंतर मात्र आता वेळ येते ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची. परंतु ऐश्वर्याला मात्र आता सर्वात शेवट हे खेळायचे असते आणि शेवट खेळून मात्र तिला ही स्पर्धा जिंकायची असते. कारण सर्वात शेवट कुणाचं लक्ष नाही राहणार असं ऐश्वर्याला माहिती असतं. म्हणून ती आता ठरवते की काही झालं तरी मात्र आता हा गेम शेवट खेळे तरच मात्र चीटिंग करून ही स्पर्धा मी जिंकू शकते. त्यानंतर मात्र आता सुनील म्हणतो की बरं ठीक आहे आणि ऐनवेळेस जेव्हा ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही मात्र आता ग्राउंडवर येणार असतात परंतु ऐश्वर्याने लगेच खेळ खेळते. कारण जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी अगोदर ग्राउंडवर यावे. तर आता लगेच माझ्या नवऱ्याची तब्येत थोडी बरोबर नाही आणि त्यामुळे त्यांना थोडासा आराम करता येईल ही स्पर्धा खेळण्यासाठी अशी आता मुद्दाम खेळी ऐश्वर्याने खेळलेली असते. त्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश हे मैदानावर येतात आणि मात्र त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या जातात. अंशुमनजी सर म्हणतात की हे बघा, आपली 6 नंबरची जोडी म्हणजे सर्व ही चाहत्यांची जोडी. कारण ह्या जोडीसाठी खूप छान छान कमेंट्स असतात आणि आता ही जोडी कायम नमतं घेत असते. प्रत्येक वेळेला ऐश्वर्या मॅडम जे काही सांगतील अगदी तसंच हे ऐकत असतात आणि खेळ खेळत असतात अगदी प्रामाणिकपणे. त्यांना काही फरक पडत नाही. कधीही त्यांना खेळायला सांगितले तरीसुद्धा ते तयारच असतात आणि ह्या जोडीतील एक कॉर्डिनेशन आहे ते अगदी इतकं परफेक्ट आपल्याला मागच्या गेममध्ये दिसून आलेलं आहे. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश खेळायला मैदानावर येतात. तेव्हा ऋषिकेशच्या मनामध्ये थोडा डाऊट असतो. ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की हे बघ जानकी, अगं नक्की ती ऐश्वर्या प्रत्येक वेळेस काहीतरी खोडी खेळत असते आणि यावेळेस मात्र काहीतरी तिचा गेम असेल म्हणूनच ती आता मागच्या वेळेस खेळायला तयार झाली. नक्की चिटिंग तिला करायची असेल. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, तुम्ही जे काही सांगता ते अगदी बरोबर सांगतात. ऐश्वर्या काही गप्प बसणारी नाही, अगदी कारस्थान करणारी ती ऐश्वर्या आहे. यावेळेस मात्र तिने सुद्धा काहीतरी असं कारस्थान केलंच असणार आणि चिटिंग करून तिला आता ही स्पर्धा जिंकायची असेल. पण ऋषिकेश काही काळजी करायची नाही. तिच्यावर आता बारकाईने मी लक्ष ठेवते. आपल्याला आता देवाची साथ आहे असं समजा आणि अगदी प्रामाणिकपणे आपण हा खेळ खेळूयात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की बरं ठीक आहे जानकी आणि जानकी म्हणते की हे बघा, आपल्याला देवाची साथ आहे, फक्त देवावर विश्वास ठेवायचा, कधीही नेहमी सत्याचा विजय होतो. तर आता ऋषिकेश खुश होतो आणि दोघे आता एकमेकांच्या साथीने ते गेम खेळायला तयार होतात आणि अगोदर गणपती बाप्पा की मोरया आपली जानकी असं म्हणते आणि ऋषिकेश आता लगेच हा जानकीला म्हणत असतो की हे बघ. जानी कानामध्ये दोघंही हेडफोन घालतात. हेडफोन्स घातल्यानंतर मात्र आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना काही ऐकायला येत नाही कारण म्युझिक ऑन झालेले असते. आणि आता ऋषिकेश जानकीला विचारतो. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की बघ ना जानकी, अगं त्या सारंगचं जरा थोबाड बघ, त्याच्या थोबाडाकडे बघून वाटतं का तो आजारी आहे म्हणून. तेव्हा आता जानकी म्हणते की हो ऋषिकेश, सारंग भाऊजीसुद्धा खूप बदललेत. अगदी ऐश्वर्याच्या पायावर पाय ठेवून सर्व काही अगदी खोटं वागतात. त्यावरती अवंतिका आणि सौमित्र यांना सुद्धा संशय आलेला असतो की नक्की काहीतरी यांच्या डोक्यामध्ये प्लॅन असेल. अवंतिका म्हणते की ह्या भवानीने सुद्धा असा ऐनवेळेस हा गेम का अगदी तिची वेळ बदलली असेल. सौमित्र म्हणतो की नक्की काहीतरी डोक्यामध्ये शिजत असेल. तेव्हा आता ऋषिकेश जानकी यांचा खेळ सुरू होतो. ऋषिकेश म्हणतो की हे बघ जानकी, पैंजण गेटवर आहे, पैंजण. तेव्हा आता जानकी विचारते की काय बैगन, तर ऋषिकेश म्हणतो की नाही. सर्वांना हसायला येतं. तर आता जानकी म्हणते की पैंजण. ऋषिकेश म्हणतो की हो, पैंजण गेटवर आहे. तेव्हा आता जानकी धावत जाते आणि पैंजण घेऊन येते आणि ही स्पर्धा तिन्ही 3 सेकंदाच्या अगोदर
4 वस्तू अशा जिथे ठेवलेल्या आहे ते अगदी परफेक्ट आणलेले असतात। असं करून जानकीने आता ही स्पर्धासुद्धा जिंकत आणलेली असते, परंतु आता ऐश्वर्याचा खूप असा जळफळाट होतो। तेव्हा आता वेळ येते ऐश्वर्याला खेळण्याची। ऐश्वर्या आता खेळायला आल्यानंतर मात्र आता गेम सुरू होतो आणि आता मात्र ऐश्वर्यावर बारकाईने आता जानकीने लक्ष ठेवलेलं असतं। जानकीला माहिती असतं की काही करून आता ऐश्वर्या नक्की चिटिंग करेल, म्हणून ऐश्वर्या आता गेम खेळायला मैदानावर येते आणि सारंग आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावर अजिबात असं दडपण नसतं। आणि आता जे म्युझिक सुरू करायला असतात तर आता हा सुनील मात्र तेथे तो म्युझिक बंद करणार असतो आणि म्युझिक बंद केल्यानंतर मात्र आता सारंग आणि ऐश्वर्या दोघांना सर्व काही ऐकायला येते, परंतु आता जानकीने हे ओळखलेलं असतं। जानकी मुद्दाम एक खेळी खेळते आणि अगं ऐश्वर्या तुझे डॅडा आलेत असं ओरडते। ऐश्वर्या म्हणते की काय डॅडा आलेत, आणि यात मात्र आता ऐश्वर्या पकडली जाते आणि त्याच वेळेस मात्र आता ऐश्वर्या पकडल्यानंतर जानकी म्हणते की ही चीटिंग करते, हिला सर्व काही ऐकायला येते, म्हणून आता ऐश्वर्याला ते रंगेहात पकडलेले असते। आणि आता ऐश्वर्या म्हणत असते की नाही, असं नाही, आम्हाला ऐकू येतं, कारण आता त्या सुनीलने काय केलेलं असतं की ऐन वेळेस मात्र म्युझिक हे चालू केलेलं असतं, म्हणून ऐश्वर्या आणि सारंग हे कसेबसे आता वाजतात। त्यानंतर मात्र आता ही स्पर्धा मात्र आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी जिंकलेली असते। 1 लाख रुपये देऊन सुद्धा मात्र त्यांना तो गेम काही खेळता आलेला नसतो, म्हणून ऐश्वर्या आणि सारंग आहे तर ते अगदी नाराज होतात। मग आता पुढचा जो काही गेम आहे ते खेळण्यासाठी मात्र आता ऐश्वर्या एक खेळी खेळते। ऐश्वर्या मुद्दाम आता जानकी आणि ऋषिकेश यांना वेळेत त्या फेरीमध्ये पूर्ण न येऊन देण्यासाठी, म्हणजे वेळेत पोहोचण्यासाठी एक काहीतरी असा प्लॅन करते। जानकी आणि ऋषिकेश या दोघांना फसून मात्र आता तेथे मैदानावर उशीर करायचा आणि त्या फेरीतून त्यांना कसे बाद करतील याचा आता प्लॅन ह्या ऐश्वर्याने ऐकलेला असतो। सारंग म्हणतो की हो, जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा तेथे यायलाच नको, असं काहीतरी कारण आपण त्यावेळेस करूयात, म्हणून त्यांनी एक प्लॅन केलेला असतो। आणि आता स्पर्धा इकडे सुरू होते, परंतु आपले जानकी आणि ऋषिकेश मात्र तेथे आलेले नसतात। तर आता सर्वजण जानकी आणि ऋषिकेश का आले नसतील याची वाट पाहत असतात, परंतु इकडे मात्र आता ते ऐश्वर्याने जो काही प्लॅन केलेला असतो, जी खेळी खेळलेली असते, त्यात मात्र आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांना येण्यासाठी खूप असा उशीर होतो। सर्वजण वाट पाहत असतात, परंतु ऐश्वर्याच्या जीवाची मात्र अगदी कलाही सुरू होते। तेव्हा आता इकडे सर्वजण जानकी आणि ऋषिकेश का आलेले नाही याची वाट पाहत असतात, म्हणून आता सर्वांना खूप टेन्शन येते। आपले जानकी आणि ऋषिकेश का आले नसतील तर अविनाशजी सर म्हणतात की ज्या जोडीची आपण आतुरतेने इतकी वाट पाहत आहोत ती जोडीला येण्यासाठी का उशीर झाला असेल। तर आता सौमित्रा आणि अवंतिका म्हणतात की जानकी बहिणी का आले नसेल, म्हणून त्यांना फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात, परंतु आता मात्र जानकी आणि ऋषिकेश यांना फोनसुद्धा उचलायला वेळ नसतो, कारण ते अशा एका प्रॉब्लेममध्ये अडकलेले असतात की जो ऐश्वर्याने ही खेळी खेळलेली आहे म्हणून। तेव्हा आता सर्वजण आता ते का आले नसतील याची वाटच पाहतात आणि तेवढ्यात जेव्हा मात्र ते आता मैदानामध्ये येतात, इतके घाईने आता आपले जानकी आणि ऋषिकेश मैदानावर येत असतात। तेव्हा आता ऋषिकेश इतका भडकलेला असतो, कारण आता मैदानावर येऊन मात्र तो आता ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची गचंडी धरणार असतो। या 13 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता हा भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मुद्दाम म्हणते की अहो, आणखीन किती वेळ आपण त्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांची वाट बघायची, ते काही इतके असे खास आहेत का त्यांची इतक्या वेळ वाट पाहून त्यांना हा चान्स द्यायचा नाही, आपण आता वाट नाही पाहू शकत, त्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात यावे, असं आता मुद्दाम तिने लावून धरलेलं असतं। आणि त्याच वेळेस आता आपले जे काही अविनाशजी सर आहे असं ऐश्वर्या म्हटल्यानंतर आता ऋषिकेश आणि जानकी धावतच येतात। तर ऋषिकेश जोरात ओरडतो की थांबा। तेव्हा आता थांबा असं म्हटल्यानंतर सर्वजण आपल्या ऋषिकेश आणि जानकी यांच्याकडे पाहत असतात आणि तेथे आल्यानंतर आता सर्वांना आनंद होतो, परंतु आता आपले अंशुमनजी सर आणि यांनी जजला विचारलेले असते आणि आता जजचा जो काही निर्णय झालेला असतो, कारण आता जो नियम आपल्या ऋषिकेश आणि जानकी यांनी मोडलेला आहे, कारण वेळेत ते आल्यामुळे त्यांना आता बाद करण्यात यावे असं मात्र आता यांनी ठरवलेलं असतं, परंतु जजचा आता हा निर्णय ऐकून तर लगेच अंशुमनजी विचारे म्हणतात की चला ऋषिकेश आणि जानकी तुम्हाला या स्पर्धेतून बाद करण्यात येत आहे। आता असं म्हटल्यानंतर त्यांना धक्का
बसतो। तेव्हा आता असं म्हटल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश अगदी रागाने ह्या ऐश्वर्याकडे पाहत असतात, परंतु आपले अंशुमनजी सर सॉरी बोलतात। त्यानंतर आता मात्र जानकी आणि ऋषिकेश त्यांच्या येण्याचं काय असं खोटं कारण आहे हे मात्र सांगणार असतात। कारण आता जो काही मित्रांनो तुम्ही का त्यांना येण्यासाठी उशीर झाला असेल त्या सत्य आता त्याचाच पुरावा घेऊन आपले जानकी आणि ऋषिकेश तेथे आलेले असतात। कारण तो सुनील आहे, तर त्या सुनीलला गाठून मात्र आता ऐश्वर्या आणि जानकी यांनी सर्व काही विचारून घेतलेलं असते। परंतु आता ऐश्वर्याला असं वाटत असतं की नक्की आपण आता ही खेळ खेळलो आणि इकडे ऋषिकेश आणि जानकी या दोघांना मात्र तिकडे त्या सुनीलच्या नादी लावून आपण आडून ठेवलं। जानकी आता माझ्याबद्दल काय असा पुरावा शोधू शकणार आहे, तिला काही सापडणार नाही, म्हणून ऐश्वर्या खुश होते। तर आता ऐश्वर्या खुश होऊन अगदी जानकी जवळ येते आणि जानकी ऋषिकेशच्या नाकावर टिचून त्या दोघांना म्हणत असते की शेवटी हारलीस ना तू, आणि शेवटी हारलीस ना, बघ ना। तर आता जानकी सुद्धा आता ऐश्वर्याला घाबरणारी नसते। ऐश्वर्याला म्हणत असते की अगं स्पर्धा अजून संपलेली नाही, एक गोष्ट लक्षात घे, आणि काही झालं तरी या स्पर्धेमध्ये ऋषिकेश आणि जानकी जिंकतील। कारण आता ऐश्वर्या जे खोटं वागलेली आहे, सुनीलला चिटिंग करून सुनीलला पैसे देऊन तिने मात्र आपल्या खिशात जे काही त्या सुनीलला घातलेलं असतं आणि त्यातून सर्व गेमचे हे माहिती करून घेतलेले असतात। आता त्याचाच पुरावा आता आपल्या जानकी आणि ऋषिकेश यांनी आणलेला असतो। कारण आता सर्वांसमोर सुनील त्याची चूक कबूल करणार असतो, त्याचा गुन्हा कबूल करणार असतो, परंतु त्यामध्ये आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघे अगदी अडकणार असतात आणि या स्पर्धेतून ते बाद होणार असतात। कारण आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना मात्र स्पर्धेतून बाद करण्यासाठी हिने वेगळा प्लॅन खेळलेला असतो। परंतु आता जो काही प्लॅन खेळता खेळता आपल्या ऋषिकेश आणि जानकी यांच्या हातामध्ये जो पुरावा मिळालेला असतो, तो पुरावा आता ऐश्वर्या आणि सारंग यांची सर्व काही लबाडी सर्व अख्ख्या मुळशी गावासमोर तर येणारच, परंतु जे काही आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी त्यांनी जे काही घाण कृत्य केलं, ते कृत्याचा सुद्धा पुरावा आता जानकी आणि ऋषिकेश सर्वांसमोर आणणार असतात। आणि आता कोण हे म्हणजे गुन्हा केलेला आहे आणि कोणी स्पर्धेचे नियम मोडलेले आहे, हे सर्व काही आता त्याचा CCTV फुटेज मात्र आता आपल्या जानकी आणि ऋषिकेश या दोघांनी आता मीडियासमोर सादर करणार असतात। कारण ऐश्वर्या कितीही खेळी खेळली तरी मात्र जानकी कधीही हार मारणारी नसते। ऐन शेवटच्या वेळीस आता ऐश्वर्याने इतकी खेळी खेळून सुद्धा आपल्या जानकीने मात्र बाजी मारलेली असते आणि ती कधीही हारणार नाही असं चॅलेंज मात्र तिने आता ऐश्वर्याला दिलेलं असतं। ऐश्वर्याचा आता सर्वांसमोर इतका जळफळाट होतो की काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते। म्हणून आता शेवटच्या क्षणाला मात्र तिने जानकी आणि ऋषिकेश यांना हरवण्यासाठी ही खेळी खेळलेली आहे, परंतु जानकी आणि ऋषिकेश मात्र तिच्यावर सर्व मात करून आता ही फेरी जिंकतात। तेव्हा आता मुळशीचे जे काही विजय आहे तर ते आपले जानकी आणि ऋषिकेशच झालेले असतात। कारण शेवटच्या 3 फेऱ्यामध्ये जानकी आणि ऋषिकेश यांनी ऋषिकेश आणि ऐश्वर्या आणि सारंग यांच्यापेक्षा जास्त मार्क्सचे गुण मिळवलेले असतात। ऋषिकेश आणि जानकी यांनी अगदी प्रामाणिक राहून ही फेरी जिंकलेली असते आणि त्यात ऐश्वर्याने त्यांना त्रास देण्याचा सुद्धा खूप प्रयत्न करून सुद्धा आता अगदी सत्तेच्या मार्गावर त्यांनी ही सर्व आता ही फेरी जिंकलेल्या असतात आणि ते आता सर्वांच्या पुढे असतात। या फेरीचे विजेते आहे तर आपले जानकी आणि ऋषिकेश। तेव्हा आता सर्वांना खूप असा आनंद होतो आणि आता ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही तोंडावर पडतात आणि नियम मोडल्यामुळे आता त्यांच्यासाठी कडक अशी कारवाई मात्र या आयोजकांनी घेतलेली असते। कारण त्यांनी स्पर्धेचे सर्व नियम तर मोडलेले आहे, परंतु आता जानकी आणि ऋषिकेश या दोघांना सुद्धा त्रास देण्यासाठी खूप असा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि काही पैसे देऊन त्यांनी सुनीलला सुद्धा खरेदी करण्याचा प्रयत्न केला। म्हणजे किती लबाडी ते करू शकतात हे सत्य आता मुळशी गावासमोर आलेले असते। अगदी सर्वांसमोर खाली मान घालून ऐश्वर्या आणि सारंग या दोघांची तेथून हकालपट्टी होते आणि अख्ख्या गावामध्ये मात्र चपलांचा हार घालून त्यांची मिरवणूक निघलेली असते। तेव्हा आता सारंगने मात्र अगदी खाली मान घातलेले असते। कारण ऐश्वर्यामुळे आता सर्वांसमोर आपली काळे तोंड झाले आणि आपल्याला अगदी तोंड दाखायला सुद्धा जागा उरली नाही अशी सारंगची आता अवस्था होते। सारंग विचार करतो की आपण ह्या ऐश्वर्याचं ऐकायला नको होतं, परंतु आपण खरंच जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा यांना खूप त्रास दिला हे आता त्याच्या लक्षात येते। तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।